नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर यानंतर पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले सपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना ठाकरेंना संपवता येणार नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली। या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फॅन क्लब चालतो। औरंगजेब फॅन क्लब भाजप गुजरातमध्ये आहे, कारण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला असं संजय राऊत म्हणाले। देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत। आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो, त्यांना खलनायक मानतो, याला ते स्वतः जबाबदार आहेत असं संजय राऊत म्हणाले। भाजपच्या कपट नीतीनं महाराष्ट्राचं नुकसान केलं, ते भरून येणं सोपं नाही असंही राऊत म्हणाले। वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती मिळते। या कंपनीनं 2,72,000चं कर अद्यापही भरलेलं नाहीये, त्यामुळे या कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती। मात्र निर्धारित वेळेत कर न भरल्यानं केलेल्या या कंपनीचा लिलाव होणार आहे। शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांनी गोंधळ घातला आणि आंदोलन केलंय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही प्रमुख घोषणा करत मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळालं। हॉटेलमध्ये मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित असून पवारांनी त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतलंय। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती चर्चा केली। त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलंय, ही फक्त गुंगवागुंगवी आहे, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम आहे। सत्ताधारी आणि विरोधक दोघंही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। सत्ताधारी आणि विरोधक हे कुणाचेही नाहीत, न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकत्रित या, आमचा जीव आरक्षणात आहे, यांचा खुर्चीत आहे अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। आरक्षण नाही दिलं तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही, तुम्ही देणार नसाल तर आम्ही पाडापाडी करावी लागेल असं सुद्धा इशारा त्यांनी दिलाय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी आज दुपारी 2 वाजता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। स्वतः दुर्राणी यांनी ही माहिती दिली आहे। मला कोणतेही आश्वासन मिळालेलं नसून विचारसरणीसाठी मी पवारांकडे जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। जयंत पाटील आणि दुर्राणी भेटीबाबत मला माहिती नाहीये, मात्र निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्षामध्ये हालचाली होत असतात असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। निवडणुकीआधी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपणही लढायला पाहिजे असं वाटत असतं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे। रक्ताचे नमुने तपासणीत विजय वडेट्टीवार यांचा डेंग्यूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। प्रकृती बिघडल्यानं शनिवारी त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। लाडकी बहीण योजनेसाठी आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते। या योजनेमध्ये 100% अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाख, तर द्वितीय क्रमांकाला 15 लाख, तर तृतीय क्रमांकाला 10 लाखांचा विकास निधी मिळेल असं आमदार नितेश राणेंनी जाहीर केलंय। उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं वांद्र्याच्या कलानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। काही पोस्टरवरती दाक्षिणात्य भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत, तर काही ठिकाणी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जातोय। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सांगलीतील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकलंय। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चंद्रहार पाटील यांनी हे डिजिटल पोस्टर लावलेलं आहे। पुण्यात पुराचं पाणी ओसरलंय, मात्र सगळीकडे गाळ आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। पाणी ओसरल्यावर भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। आंबेल ओढ्यावर पूर पाहायला गेलेल्या 25 वर्षीय तरुण अक्षय साळुंकेचा मृतदेह अखेर सापडलाय। 45 तास उलटले तरी अक्षय सापडला नव्हता। आज सकाळी नदीपात्रामध्ये डेंगळे पुलाजवळ अक्षयचा मृतदेह सापडला। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर पोहोचली आहे। खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीमध्ये तैनात करण्यात आली आहे। तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांनी लष्कराच्या तुकडीच्या अधिकाऱ्यांसोबत कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला। संभाव्य पूरपरिस्थिती पाहता लष्कराचे जवान सांगलीच्या कर्नाळा रोडवरती प्रात्यक्षिक करणार आहेत। कोल्हापूरच्या बालिंगा रस्त्यावरती जवळपास 7 ते 8 फूट पाणी आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना बोटीतून ये-जा करावी लागते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची ये-जा करण्याची सोय करण्यात आली आहे। सकाळपासून मृतदेह गावाकडे घेऊन जाण्यास आणि रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन करत आहे।
कोल्हापुरात आंबेवाडी परिसरामध्ये महापुराच्या पाण्याचा विळखा आहे। इथल्या बहुतांश नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, मात्र तरीही बचाव कार्याची वेळ असल्यास आणि आल्यास एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलंय। कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट 11 इंचावरती स्थिरावली आहे आणि पावसाचा जोरही कमी झालाय। जिल्ह्यातले 95 बंधारे हे अद्यापही पाण्याखाली असून अनेक मार्गावरची वाहतूक बंद आहे। कोल्हापूरला आता येलो अलर्ट जारी केला आहे। पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली आहे। 2 दिवसापूर्वी वीर धरणातून 64,000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्यानं चंद्रभागा नदीपात्रातील पाणी पातळी वाढली आहे। चंद्रभागेच्या पात्रातील सर्व मंदिर आणि संतांच्या समाधी पाण्याच्या विळख्यात आहेत। कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। गडचिरोलीच्या भामरागडच्या अतिदुर्गम भागामध्ये जखमी वडिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची धडपड समोर आली आहे। पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीनं खाटेची कावड करून चिखलामध्ये तब्बल 18 किलोमीटरची पायपीट केली आहे। नागपूरच्या अंबाझरी तलावातील पाणी ओव्हरफ्लो पातळीपर्यंत पोहोचले। अंबाझरी तलावाची ओव्हरफ्लो पातळी ही 317 मिलीमीटर इतकी आहे। तलाव आता 316 मिलीमीटरपर्यंत भरलेला आहे। पावसाचा जोर वाढला तर हा तलाव कधीही ओव्हरफ्लो होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। वर्ध्यात विद्यार्थ्यांची बस वेळेत सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। बस लवकर येत नसल्यानं विद्यार्थ्यांना तात्काळ उभं राहावं लागतं, तसंच शाळेला उशीर होतो, त्यामुळे बस फेऱ्या वाढवाव्यात आणि वेळेत सोडाव्यात अशी मागणी करण्यात येते। मालेगाव शहरामध्ये आजपासून 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे। शहरातील धरणाचं तळ गाठल्यामुळे महानगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे। मालवण शहरामध्ये हत्ती रोग आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर आमदार वैभव नाईक प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। शहरातील विविध भागामध्ये फवारणी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत। नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। सिटीलिंक चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारलाय, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। गेल्या 3 वर्षांमध्ये या कर्मचाऱ्यांनी 9 वेळा संप केलाय। मूळ वेतनामध्ये तब्बल 12,000ची वाढ करण्याची मागणी करण्यात येते आहे। नवी मुंबईतील बेलापूर शहरातील शहाबाज गावामध्ये 4 मजली इमारत ढासळली आहे। या इमारतीमध्ये एकूण 26 कुटुंब राहत असल्याची माहिती मिळते। इमारतीतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं असून आणखी 2 जण अडकल्याची माहिती मिळते। अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे। हिंगोलीच्या साबळेवाडी वस्तीत जायला पक्का रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हालाला सामोरं जावं लागतं। शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावं लागतंय। नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही पक्का रस्ता मिळालेला नाहीये। साताऱ्याच्या सासपडे हरपळवाडी रस्त्यावरती बिबट्याचा वावर दिसून आलाय। कृषी सेवा केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या दिसला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये 10 पेक्षा अधिक कुत्र्यांचा फडशा या बिबट्याने फाडलाय। बीडमध्ये अनुदानाच्या टप्पा वाढीसाठी शिक्षक आक्रमक झाले। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी भीक मागून आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। भाताचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील जोरदार पाऊस कोसळतोय। त्यानंतर मळवंडी ठुलेमध्ये महिलांनी गाण्याच्या ठेक्यावरती भात लावणी केली। कृषी विभागाच्या मदतीने सुधारित तंत्रज्ञान वापरून ही शेती करण्यात आली। राज्यात धो-धो पाऊस बरसत असला तरी मराठवाड्याला मात्र पावसानं खो दिलाय। 8 जिल्ह्यांमध्ये आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये 55 दिवसांमध्ये 55.9% पाऊस झालाय। पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे 749 लहान, 11 मोठे आणि मध्यम 75 एकूण 877 प्रकल्प अद्यापही तहानलेले आहेत। मुरबाड तालुक्यातील देवलारवाडी इथं 3 तरुण नदीवर मासेमारीसाठी गेले असता 2 जण बुडाले। नदीमध्ये वाहून गेलेल्या 2 जणांचे मृतदेह शोधण्यात जीवरक्षक पथकाला यश आलंय। सोलापुरात विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेनं आंदोलन केलं। राज्य सरकारनं संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेकडून 302 जणांची भरती प्रक्रिया परीक्षेद्वारे राबवली। त्यापैकी 147 जणांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले। त्यापैकी 99 जण रुजू झालेत, तर उर्वरित 48 अद्याप रुजू झालेले नाहीयेत। त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्याची तयारी महानगरपालिकेनं केली आहे।
लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुक्ताईनगरात बँकेतही मोठी गर्दी उसळली आहे। नोटबंदीप्रमाणेच सकाळी 6 वाजल्यापासून नंबर लावण्यासाठी रांगा दिसून येत आहेत। केवायसी, पासबुक यासाठी महिलांच्या मोठ्या प्रमाणात रांगा आहेत। आज पश्चिम रेल्वेवरती तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। सकाळी 11:05 ते 3:05 पर्यंत मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4:35 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलाय। पूर आल्यानंतर 1,20,000 घरातील बत्ती गुल झाली आहे। दारू कंपनीतून निघणाऱ्या खराब पाण्यामुळे धाराशिवच्या गौरवगाव या स्थानकांना आणि या ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे। कंपनीनं दूषित पाणी सोडल्यामुळे गावातील पाणीपुरवठा दूषित झालाय, तर जमीनही नापीक झाली आहे। प्रशासनाकडून दोषी कंपन्यांवर कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय। शेतकऱ्यांना काजूवर 10% अनुदान देण्यासंदर्भात 9 जुलै रोजी राज्य सरकारनं एक GR काढलाय, पण या GR मधील अटी जाचक आणि अडचणी निर्माण करणाऱ्या असल्याचा आरोप करत ठाकरे गटानं आंदोलनाचा इशारा दिलाय। 30 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर GRची होळी करण्यात येणार आहे। पुणे महानगरपालिका शहरातील 15 पुलांचं करणारं डांबरीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी 4.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। यवतमाळमधील निंबदेवी धरण पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होते। पावसाळ्यामध्ये इथे पर्यटकांची मोठी गर्दी होते, त्यामुळे परिसरातील लहान उद्योगांना चालना मिळू शकते, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये कीटकजन्य आजारामुळे चिंता वाढली आहे। नागपूर शहरामध्ये चिकनगुनिया आणि ग्रामीणमध्ये डेंग्यूचा धोका वाढलाय। चिकनगुनियाचे 86 तर डेंग्यूचे 127 रुग्णांची नोंद करण्यात आली असून नागरिकांनी स्वच्छतेचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय। भाजीपाला पिकांसाठी मंचिंगचा वापर केला जातो, मात्र आता मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, बेलसवाडी, करकी, उचंदे या परिसरामध्ये केळी पिकाला शेतकऱ्यांनी मंचिंगचा वापर केलाय। या भागामध्ये किमान 300 हेक्टरवर केळीला शेतकऱ्यांनी मंचिंग पेपरचा वापर सुरू केलाय। यामुळे पीक उत्पादन, मातीचे आरोग्य आणि एकूणच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात चांगला फरक पडणार आहे। जोरदार पावसाच्या हजेरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतीच्या कामांनी वेग घेतलाय। चिखलणी सोबत लावणी आणि भात पेरणीला सुरुवात झाली आहे। पारंपरिक लोकगीतं गात महिला भात लावणी करताना दिसतात। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यासोबत किरकोळ बाजारामध्ये देखील जवळपास सर्वच भाजीपाल्यानं प्रति किलो भावामध्ये 100 गाठली आहे। सर्वच भाज्या 100 रुपये किलोवर पोहोचल्या असून टोमॅटो 140 रुपयांना विकला जातोय। डाळी, चिकन, मटण आणि मासे सुद्धा महाग झाल्यानं खायचं तरी काय असा प्रश्न सामान्यांना पडलाय। उल्हासनगरच्या नेताजी चौकामध्ये भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। जखमी तरुणावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। चालत्या लोकलमध्ये स्टंट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। धोकादायक अशा या स्टंटमध्ये तरुणाला आपला हात आणि पाय गमवावा लागलाय। मुंबईतल्या शिवडी रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अहमदनगरच्या नेवासा शहरामध्ये मध्यरात्री आग लागून 12 दुकानं जळून खाक झाली। या दुकान मालकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील भिल्लीमध्ये बकऱ्यांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटनं आग लागली। 54 पैकी 38 बकऱ्या होरपळून ठार झाल्या आहेत, तर इतर बकऱ्या गंभीर जखमी झाल्यात। शेतकऱ्यांचं 4.5 ते 5 लाखांवरती नुकसान झालंय। देशभरात गाजलेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येते। कल्याणी नगरमध्ये अपघात घडला होता। यामध्ये एक युवती आणि युवकाचा जागीच मृत्यू झाला होता। आता या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। पुणे सत्र न्यायालयामध्ये 900 पानाची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे, तर शिशिर हिरे यांची या प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे। सायबर गुन्हेगारांवरती रोख आणण्यासाठी आता राज्याच्या सायबर विभाग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतोय। विभागानं AI कक्ष स्थापन करत सायबर भामट्यांची ओळख, फसवणुकीसाठी अवलंबल्या जाणाऱ्या नव्या कार्यपद्धती एका क्लिकवर पोलिसांना उपलब्ध होणार आहेत। दुसरीकडे गेल्या 3.5 वर्षामध्ये 2.81 लाख तक्रारी या आल्या असून त्यांचे 358 कोटी वाचवण्यात राज्य सायबर विभागाला यश आलंय।
अकोल्याच्या मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गाचं अलीकडेच बांधकाम करण्यात आलं होतं, मात्र अल्पावधीतच त्यावर खड्डे पडल्याचं दिसून येत आहे। भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती टँकरच्या धडकेमध्ये 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झालाय। चालकाचं नियंत्रण सुटून टँकरचा टायर फाटून हा अपघात घडल्याचं कळतंय। ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्यानंतर हा टँकर भंगार दुकानामध्ये शिरला आणि त्या दुकानाचं देखील मोठं नुकसान झालंय। काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी मानहानीच्या खटल्यामध्ये हजर राहण्यासाठी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर या न्यायालयामध्ये पोहोचलेत। या दरम्यान राहुल गांधींचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। परतताना राहुल गांधी यांनी एक चप्पल दुकानाला भेट दिली। त्यांनी दुकानात थांबून चप्पल आणि बुटांना टाके घातले। दुकानदाराच्या मदतीनं चप्पल कशी शिवली जाते हे पाहता स्वतःची ही चप्पल शिवून पाहिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये युक्रेनला भेट देण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच कीवची भेट असणार आहे। पीएम मोदी नुकतेच रशियाच्या दौऱ्यावरून परतलेत। त्यांची युक्रेन भेट ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये होईल असं सांगण्यात येत आहे। शुक्रवारी उत्तर गाझामधून इस्रायलवरती रॉकेट डागण्यात आलेत। इस्रायलच्या लष्करानंही याची पुष्टी केली आहे। प्रक्षेपित केलेल्या 3 पैकी 1 रॉकेट रोखण्यात लष्कराला यश आलंय। गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हजारो येमेनी निदर्शक राजधानी सनाच्या रस्त्यावरती उतरलेत। गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध सुरू झाल्यापासून हौती बंडखोर प्रत्येक शुक्रवारी निदर्शनं करतायत। उत्तर कॅलिफोर्नियातील जंगलामध्ये वणवा पेटलाय। बुट्टे काउंटीमधील चिको शहराजवळ 250 चौरस मैलांपेक्षा जास्त जागा या वणव्यानं जळून खाक झाली आहे। हजारो नागरिकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे, तसे आदेश सुद्धा देण्यात आले। तसंच मालमत्तांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बहुप्रतीक्षित धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलंय। 9 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार होता, मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी त्यामुळे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन हे पुढे ढकलण्यात आलंय। सुपरस्टार रजनीकांत आपल्या नातवाला शाळेत सोडायला गेले होते। इतकंच नाही तर ते त्याच्या वर्गातही गेले। शाळेत अचानक रजनीकांत यांना पाहून सर्व मुलं थक्क झाली होती। त्यांचे हे फोटो मुलगी ऐश्वर्यानं शेअर केले आहेत। दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान यांची आई मेनका इराणी यांचं निधन झालंय। त्या 79 वर्षाच्या होत्या। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती। तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।